हॅलो फ्रेंड्स, मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे फायनान्शियल प्लॅनिंग. आता फायनान्शियल प्लॅनिंग हा टॉपिक घेण्यामागचा उद्देश असा आहे की खूपच विद्यार्थ्यांना किचकट वाटणारा असा चॅप्टर आहे हा. बरेच विद्यार्थी असे बोलतात की नाही कळत फायनान्शियल प्लॅनिंग, म्हणून फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर घेतला आहे मी आज प्रीमियरसाठी. आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे स्मार्ट एज्युकेशनमध्ये. आता आपल्या टॉपिकला सुरुवात करण्याआधी मी सांगू इच्छितो की मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी मी वेगळं चॅनल क्रिएट केलं आहे, ज्याचं नाव आहे स्मार्ट एज्युकेशन मराठी. तर अजूनही तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया मराठी माध्यमासाठी मी पुन्हा सांगतो की मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे जे चॅनल आहे हे फक्त इंग्रजी आणि सेमी इंग्रजी म्हणजे इंग्लिश आणि सेमी इंग्लिश मीडियमसाठी आहे. आपण सुरू करूया आजचा टॉपिक. चॅप्टर आहे फायनान्शियल प्लॅनिंग. आता फायनान्शियल प्लॅनिंगमधल्या ज्या 3-4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला शिकायच्या आहेत त्या आपण समजून घेऊया. म्हणजे बेसिक कॉन्सेप्ट काय आहे फायनान्शियल प्लॅनिंगमधलं ते समजून घेऊया. सुरुवात आहे आपली GST-पासून. पहिली गोष्ट आपल्याला शिकायची आहे ती म्हणजे GST. आता GST म्हणजे काय किंवा GSTचा लॉंग फॉर्म काय आहे, तर GST इज गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. GST इज गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा GSTचा फुल फॉर्म आहे असं आपण म्हणूया. आता GST हा एक टॅक्स आहे आणि आता फक्त GST हा एकच टॅक्स आहे असं आपण म्हणू शकतो. तर GST लागायच्या आधी किंवा GST टॅक्स सुरू होण्याच्या आधी आपण काही टॅक्स पे करत होतो वेगवेगळे, म्हणजे एक्साईज ड्युटी म्हणूया, सर्व्हिस टॅक्स, वॅट, लक्झरी टॅक्स, कस्टम ड्युटी, ऑक्ट्राय, आणि ह्या सगळ्यांना सबस्यूम केलेलं आहे GSTमध्ये. आता सगळ्यांना बाजूला करून फक्त एकच टॅक्स आपण पे करतो आणि तो टॅक्स आहे GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता GSTचे 2 पार्ट आहेत. GSTचे 2 पार्ट आहेत. एक आपण सेंट्रलला पे करतो आणि एक आपण स्टेटला पे करतो, म्हणजे एक राज्याला आणि एक केंद्राला असं म्हणूया. आता CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. सेंट्रल ह्याच्यावरून आपल्याला कळतं की हा आपण सेंट्रल गव्हर्नमेंटला पे करतो. द GST पेड टू सेंट्रल गव्हर्नमेंट इज CGST. समजून घ्या, GSTचे 2 पार्ट आहेत, एक CGST एक SGST. CGST जो आपण सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणतो, म्हणजे जो आपण सेंट्रलला पे करतो, आणि दुसरा आहे SGST दॅट इज स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता स्टेटवरून आपल्याला कळतं की हा आपण स्टेटला पे करतो. तर अतिशय सोपं आहे लक्षात ठेवायचं. आपण GST समजून घेतो तर GST बरोबर CGST प्लस SGST दॅट इक्वल्स टू GST. CGST आणि SGSTचं ॲडिशन म्हणजेच GST. पण ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की इकडे CGST इज इक्वल टू SGST. हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की CGST आणि SGST हे दोन्ही काय असतात, इक्वल असतात. म्हणजे जर GST 12% असेल तर CGST 6% असेल, SGST सुद्धा 6% असेल. द ॲडिशन ऑफ CGST अँड SGST इज GST. बस ह्या 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. GST म्हणजे काय, CGST म्हणजे काय, SGST म्हणजे काय, आणि कॉम्बिनेशन ऑफ CGST आणि SGST इज GST. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर आपण नेहमी म्हणतो की GSTIN किंवा GST आपण म्हणतो, तर तो काय प्रकार आहे, तर तो आहे आयडेंटिफिकेशन नंबर. ज्या कोणाचा GST नंबर आपण म्हणूया जो कोणी काढतो तर त्याचा तो आयडेंटिफिकेशन नंबर आहे, त्याला आपण म्हणतो GSTIN किंवा GST. तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर इज कॉल्ड GSTIN. GSTIN हा कोणासाठी असतो का GSTIN हा कोणी काढायचा असतो किंवा GST नंबर कोणासाठी अत्यावश्यक आहे किंवा कंपल्सरी आहे, तर GST इज मॅन्डेटरी फॉर द डीलर whose annual turnover in previous financial year exceeds ₹20 lakhs. म्हणजे ज्याचं एका फायनान्शियल इयरमधलं जे
टर्नओव्हर आहे तो 20 लॅक्सच्या पुढे आहे, मोर दॅन 20 लॅक्स आहे, त्याच्यासाठी GST हे मॅन्डेटरी आहे, म्हणजेच GST नंबर त्याला घ्यावा लागतो. GST नंबर कोणाला घ्यावा लागतो हे आपल्याला समजलं असेल. 20 लॅक्सपेक्षा जास्त याचं उलाढाल आपण म्हणूया टर्नओव्हर आहे, त्याला GST घ्यावा लागतो. आता GST नंबर कसा असतो ते आपण बघूया. GST नंबर कसा असतो तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 डिजिट्स म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया अल्फा न्यूमरिकल असा हा नंबर असतो. अल्फा न्यूमरिकल म्हणजे काय तर त्याच्यामध्ये काही अल्फाबेट्स असतात आणि काही नंबर्स असतात, काही लेटर्स असतात आणि काही नंबर असतात, आणि म्हणून आपण म्हणतो की अल्फा न्यूमरिकल कोड. अल्फा न्यूमरिकलचा अर्थ काय आहे तर काही अल्फाबेट्स असतात आणि काही नंबर्स असतात. आता हा एक नंबर मी एक्झाम्पलसाठी लिहिला इकडे. तर असा 15 डिजिट्सचा किंवा अल्फा न्यूमरिकचा आपण म्हणूया असा जो कोड असतो तर तो कसा तयार होतो, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. हे खूप कमी लोकांना माहीत असतं, विद्यार्थ्यांना नाही तर आमच्यासारख्या लोकांनासुद्धा माहिती नसतं की GSTचा जो नंबर आहे तो कसा तयार होतो. तर अतिशय मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगणार आहे की GST कसा तयार होतो. पहिला आपण सुरुवात करूया की पहिले जे 2 नंबर आहेत ते नेहमी डिजिट्स असतात आणि ते असतात स्टेट कोड. आता इथे मी घेतला आहे 27. हा एक नंबर आहे, GST नंबर आहे 27 ABCDE 1 2 3 4 H 1 Z 5 अशा पद्धतीचा एक नंबर आहे. तर 27 इज अ स्टेट कोड. 27 जो आहे पहिले 2 डिजिट तो काय असतो त्या स्टेटचा कोड असतो की कोणत्या स्टेटमध्ये हा ॲक्टिवेट झालेला आहे. ओके, तर 27 इज स्टेट कोड. 27 इज कोड ऑफ महाराष्ट्र. आता आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून आपण आपला कोड आहे 27. सो फर्स्ट 2 डिजिट्स इज स्टेट कोड. देन त्याच्यानंतरचे जे 10 डिजिट्स असतात, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपला जो पॅन नंबर असतो तो 10 डिजिटचा 10 डिजिटचा असतो. तर त्याच्या पुढचे फर्स्ट 2 डिजिट स्टेट कोड आणि त्याच्यानंतरचे नेक्स्ट 10 डिजिट और 10 अल्फा न्यूमरिक इज पॅन ऑफ द फर्म. ज्या नावाने ती फर्म असेल त्या फर्मचा जो पॅन नंबर असेल तो नंबर हा असतो, दॅट इज ABCDE 1 2 3 4 H. तर हा जो नंबर आहे 10 नेक्स्ट 10 फर्स्ट 2 नंतरचे नेक्स्ट 10 दॅट इज पॅन ऑफ द फर्म. पॅन नंबर असतो त्या फर्मचा, लक्षात ठेवायचा आहे. आणि त्याच्यापुढे एक नंबर असतो तो 1 असतो, 2 असतो, 3 असतो, काही असू शकतो. नेक्स्ट नंबर हा 1. तर 1 इंडिकेट्स द रजिस्ट्रेशन नंबर्स, म्हणजे त्या पॅन नंबरवर किती रजिस्ट्रेशन झाले GST. कोणी 2 GST नंबर घेऊ शकतो, कोणी 3 GST नंबर घेऊ शकतो. तर दॅट इंडिकेट्स द रजिस्ट्रेशन नंबर ऑफ दॅट पॅन नंबर आपण म्हणूया. तर त्या नंबरवर किती नंबर रजिस्टर्ड झालेले आहेत ते दाखवतं द नंबर. इट कॅन बी 1 2 3 4 काही असू शकतो. नेक्स्ट इज Z, दॅट इज बाय डिफॉल्ट. Z इज बाय डिफॉल्ट म्हणजे सगळीकडे ते झेडच असतं. GSTमध्ये नेक्स्ट नंबर हा सगळीकडे बाय डिफॉल्ट सारखा असतो. आणि लास्ट जो डिजिट आहे इकडे जो 5 आहे दॅट इज चेक सम डिजिट्स आपण म्हणतो. म्हणजे हा जो नंबर आहे त्याची व्हॅलिडिटी आपल्याला जर चेक करायची असेल, वेदर इट इज व्हॅलिड ऑर नॉट, त्याच्यासाठी आपण टू कन्फर्म द व्हॅलिडिटी ऑफ GST वेन एंटर्ड ऑफ GST पोर्टल. जेव्हा आपण GST पोर्टलवर त्या वेबसाईटवर जेव्हा आपण जातो आणि आपण चेक करतो की हा GST नंबर व्हॅलिड आहे किंवा नाही, त्याच्यासाठी आपण हा नंबर यूज करतो. सो लास्ट डिजिट इज चेक सम डिजिट्स. परत एकदा समजून घ्या. फर्स्ट 2 डिजिट्स स्टेट कोड, दॅट इज कोड ऑफ महाराष्ट्र आपल्यासाठी. नेक्स्ट 10 अल्फान्यूमरिक अल्फाबेट आणि डिजिट्स जे 10 आहेत. नेक्स्ट 10 दॅट इज पॅन ऑफ दॅट फर्म. त्या पॅन नंबर आहे तो
त्याच्यानंतर 1 आहे, दॅट इंडिकेट्स द रजिस्ट्रेशन नंबर्स, किती रजिस्ट्रेशन्स आहेत ते दाखवतं. त्याच्यानंतरचं झेड असतो, दॅट इज बाय डिफॉल्ट सगळीकडे सेम असतो. आणि लास्ट इज चेक सम डिजिट्स, जो आपण व्हॅलिडिटी चेक करण्यासाठी यूज करतो, दॅट इज लास्ट नंबर. आता ह्या गोष्टी सगळ्या समजल्यानंतर आपण जेव्हा ज्याला आपण बिल म्हणतो, GSTचं जे बिल बनवलेलं असतं, त्या बिलावर काही कोड लिहिलेले असतात आणि ते कोड आपल्याला कळत नाही. तर त्या कोडचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. एक असतो HSN कोड, ज्याला आपण म्हणतो हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नोमेनक्लेचर, आणि दुसरा असतो SAC, दॅट इज सर्व्हिस अकाउंटिंग कोड. साधारण 2 प्रकारचे कोड आहेत ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आता सिलेबसमध्ये. तर एक असतो हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नोमेनक्लेचर आणि दुसरा असतो सर्व्हिस अकाउंटिंग कोड. तर हे कोणत्या प्रकारच्या बिलावर आपण म्हणूया, तर कोणत्या प्रकारच्या बिलावर हे असतात कोड. तर मी एक एक्झाम्पल घेतलं आहे की HSN कुठे असतो, तर एक एक्झाम्पल घेतलं आहे की ब्रेडचा HSN जो आहे तो 1905 आहे. ब्रेडचा म्हणजे जी पॅकेजेस असतात, जी रेडीमेड आपल्याला शॉपमध्ये जाऊन आपण विकत घेतो, आईस्क्रीम्स, ब्रेड्स किंवा बटर, अशा प्रकारचे जे पॅकेजेस असतात त्याच्यासाठी HSN कोड वापरला जातो. जी रेडी पॅकेज असतात, जी फक्त आपण शॉपमध्ये जाऊन घेऊ शकतो, त्याच्यासाठी HSN हा कोड असतो आणि प्रत्येकाचा तो वेगवेगळा असतो. आणि SAC इज सर्व्हिस अकाउंटिंग कोड. आता सर्व्हिस अकाउंटिंग कोड कशासाठी असतो, तर जिकडे आपल्याला ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्या लोकांसाठी हा SAC कोड असतो. तर मी दिलं आहे मसाला डोसाचा कोड आहे 9962. तर तो मसाला डोसा बनवणारा आपल्याला मसाला डोसा तयार करून देतो, सर्व्हिस देतो आपल्याला तिथे, आणि तेव्हा सर्व्हिस अकाउंटिंग कोड यूज केला जातो. तर ह्या होत्या बेसिक कॉन्सेप्ट GSTच्या, ज्या यूज करून आपण सहज GSTतली जी सम्स आहेत ती सॉल्व करू शकतो. सम्स तर सहज सॉल्व करू शकतो, पण आपल्याला व्यवहारात म्हणजे प्रत्यक्ष लाईफमध्ये ह्या सगळ्या अभ्यासाचा खूप फायदा होणार आहे. तर ह्या नीट सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. मी तुम्हाला सांगतो की जर काही गोष्टी कळत नसतील, समजल्या नसतील, मी शिकवताना काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. मी पुन्हा त्याच्यावर अजून जास्त एक्सप्लेन करून व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि आता आपण ह्याच्यावर जी काही सम्स आहेत ती 1-2 सम्स मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने सॉल्व करायची. बाकी पूर्ण प्रॅक्टिस सेट जो आहे तो मी सॉल्व करून त्याचा व्हिडिओ प्रॉपर बनवून मी अपलोड करणार आहे. पण आता ह्या ज्या आपण कॉन्सेप्ट शिकलो ह्याचा वापर करून आपण सम कशी सोडवू शकतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि अतिशय सोपे असे सम्स आहेत. तुम्हाला बघताना जर गरज असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, तर अतिशय सोपी अशी सम्स आहेत आणि ती सम्स कशी सॉल्व करायची ती 1-2 एक्झाम्पल्स घेऊन मी तुम्हाला सॉल्व करून दाखवणार आहे. मी तुम्हाला एक मेथड दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला सम सॉल्व करायचे आहेत. आणि बाकी सम्स तुम्ही स्वतः प्रयत्न करू शकता. आणि ह्याचं पूर्ण जे आहे सोल्युशन त्याच्यावर मी प्रॉपर व्हिडिओ बनवून मी अपलोड करणार आहे. तर एक दिवस वाट बघायची आहे तुम्ही. आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतो की हे फक्त तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे म्हणून आपण अभ्यास करतो, त्यापेक्षा महत्त्वाचं की ह्याचा आपल्याला आपल्या लाईफमध्ये कुठे उपयोग होतो तोही विचार करायचा आहे. अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक आहे तुमच्या टेक्स्टबुकमधला, जो आत्ताच जोडला गेला आहे. तर मी तुम्हाला फक्त काही बेसिक गोष्टी आहेत त्यात सांगितलेल्या आहेत. मी पूर्ण तुम्हाला जर माहिती द्यायला गेलो तर खूप जास्त वेळ लागेल. आणि त्यामुळे ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्याचा आपल्याला सम सॉल्व करण्यासाठी उपयोग होतो किंवा अगदी सहज आपण जी सम सॉल्व करू शकतो त्यासाठी आपण कसा वापर करायचा GSTचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आता पेज नंबर 87वर प्रॅक्टिस सेट नंबर 4.1 आहे. पहिला क्वेश्चन आहे, पवन मेडिकल सप्लायज मेडिसिन्स
On some medicines, the rate of GST is 12%. Then what is the rate of CGST and SGST? अतिशय महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की व्हॉट इज गिवन ते आपल्याला पहिल्यांदा लिहून घ्यायचं आहे की जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनमध्ये गिवन काय आहे, दिलेला काय आहे. तर रेट ऑफ GST इज गिवन. सो लिहायचं आहे सोल्युशन rate of GST is given, that is 12%. आणि फाईन काय करायचं आहे तर CGST what is CGST and what is SGST हे आपल्याला फाइंड करायचं आहे. अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कॉन्सेप्ट शिकवतानाच सांगितलं होतं की GST इज कॉम्बिनेशन ऑफ CGST अँड SGST. SGST प्लस CGST इज GST अँड CGST इज इक्वल टू SGST. आता सांगा की CGST आणि SGST जर इक्वल असेल तर CGST इज इक्वल टू GST डिवायडेड बाय 2. जर GSTचे 2 इक्वल पार्ट केले, 2 इक्वल पार्ट केले, 1 पार्ट इज CGST अँड अदर पार्ट इज SGST, तर आपण लिहू शकतो CGST इज इक्वल टू GST डिवायडेड बाय 2 is equal to 12% divided by 2 is equal to 6%. तर CGST is GST upon 2. Same SGST is equal to GST upon 2 is equal to 12% divided by 2, that equals to 6%. So CGST is equal to SGST is equal to 6%. ह्याला आपलं फायनल आन्सर. आता हे सॉल्व करायची गरज नव्हती. हे लिहिल्यानंतर तुम्ही लिहू शकता CGST is equal to 6%, then SGST is equal to 6%. व्हेरी सिम्पल. लक्षात ठेवायचं आहे अशाच पद्धतीची सम तुम्हाला येतात. खूप जास्त हार्ड सम GSTवर येत नाही, पण कॉन्सेप्ट जर क्लिअर असेल तर कोणतीही सम आपण सहज सॉल्व करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. दिस इज क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 2 इज ऑन सर्टन आर्टिकल्स इफ रेट ऑफ CGST इज 9%. सो गिवन रेट ऑफ CGST इज गिवन. व्हाट इज द रेट ऑफ SGST and what is the rate of GST? Now rate of CGST is given. This is question number 2. Solution: rate of CGST is given is equal to 9%, and we have to find rate of SGST and GST. So rate of SGST इज इक्वल टू, आता CGST 9% असेल, आपल्याला माहिती आहे दॅट CGST इज इक्वल टू SGST. सो रेट ऑफ CGST इज 9%, रेट ऑफ SGST इज इक्वल टू रेट ऑफ CGST इक्वल्स टू 9%. तर हे फर्स्ट आन्सर आपला आलेला आहे, कारण आपल्याला रेट ऑफ CGST दिलेला आहे and rate of SGST is equal to rate of CGST. Now next is rate of GST is asked. Now rate of GST is equal to 2 into rate of CGST, you can say, or rate of GST is equal to CGST प्लस SGST. काहीही करायचं आहे, तुम्हाला जी कॉन्सेप्ट क्लिअर झाली ती लिहायची आहे. आपल्याला माहिती आहे रेट ऑफ GST इज इक्वल टू SGST प्लस CGST, तसं करू शकता, किंवा रेट ऑफ GST इज इक्वल टू 2 इंटू रेट ऑफ CGST, काही करा. तर रेट ऑफ GST इज इक्वल टू 2 इंटू जे दिलेलं आहे गिवन आहे रेट ऑफ
CGST हे तुम्ही करू शकता. दॅट इज 2 × 9% इज इक्वल टू 18%. तर अतिशय इझिली आपण ही अशा पद्धतीची सम सॉल्व करू शकतो. आता महत्त्वाचा मुद्दा होता की आपण बेसिक कॉन्सेप्ट जी शिकलो ती आपल्याला किती कळली, आणि ती जर कळली असेल तर ही अशा पद्धतीची सम सॉल्व करणे खूप इझी आहे, अतिशय इझी आहे. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की कॉन्सेप्टवर जास्त लक्ष द्या, कॉन्सेप्ट क्लिअर करण्याचा जास्त प्रयत्न करा. जर काही गोष्टी कळल्या नसतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल, लेक्चर आवडला असेल तर लाईक जरूर करा, आणि अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. म्हणजे याच्या पुढच्या जे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आहेत, जे लेक्चर्सचे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला रेग्युलर मिळतील. मी प्रयत्न करतो की ह्याच्या पुढे प्रत्येक लेक्चर हा आपला इव्हिनिंगला 7:30ला होईल. ह्याची मी 100% प्रयत्न करणार आहे की इव्हिनिंग 7:30ला आपण रोज किंवा 2 दिवसातून 3 दिवसातून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. शक्यतो रोज प्रयत्न करूया की आपण टोटल सिलेबस अशाच पद्धतीने कंप्लीट करू शकू. तर नक्की सांगा. आणि पुन्हा एकदा सांगतो, मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकलेली आहे. तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठीचं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करू शकता. आणि मराठी माध्यमाचे सगळे व्हिडिओ मी यापुढे त्या चॅनलवर अपलोड करणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.